नमस्कार. देश प्रबोधन या वैचारिक व्यासपीठावर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण विविध विषयांवर विविध व्यक्तींना व्यासपीठावर आणत आहोत. त्यामध्ये आज आपण या विभागातील उपाध्याय म्हणजेच देवस्थानचे वज्रश्री देवस्थानचे माजी पुजारी हेमंत आप्पा लेले, त्यांना आम्ही प्रेमाने आप्पा बोलतो, असे या देश प्रबोधनच्या व्यासपीठावर आज आपण त्यांना घेऊन आलेलो आहोत. या महिन्यामध्ये पवित्र अशी नवरात्र व दसऱ्याचा हा महिना चालू आहे. या नवरात्रीमध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. धार्मिक गोष्टी, त्याच्यानंतर रूढी, परंपरा आणि अनिष्ट रूढी यावर सुद्धा आपण त्यांच्याशी खूप प्रगटपणे बोलणार आहोत. नमस्कार आप्पा, आपलं या देश प्रबोधन या व्यासपीठावर आपलं आम्ही स्वागत करतो. धन्यवाद. आप्पा, देश प्रबोधन हे विविध विषयांवर काम करत आहे. विविध विषय, पैलू आणि व्यक्ती हे समाजासमोर आणत आहे. आज आम्ही एक वेगळा विषय, धार्मिक विषय लोकांसमोर, प्रेक्षकांसमोर घेऊन जातोय. आज या महिन्यामध्ये नवरात्राचा हा पवित्र 9 दिवस सुरू आहेत आणि याबद्दल आम्हाला समजून घ्यायचं आहे. आपण वज्रश्री देवस्थानचे उपाध्याय, माझी मुख्य पुजारी होता. आपल्याला या नवरात्रबद्दल आणि दसऱ्याबद्दल आणि आपल्या वज्रश्री देवस्थानबद्दल काय वाटतं? नमस्कार. आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आपलं नवीन वर्ष चालू होतं ते चैत्र महिन्यात, म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडवा, आणि तिथपासून आपल्या हिंदू नवीन वर्षाला सुरुवात होते. चैत्र महिना जातो. चैत्रामध्ये सुद्धा नवरात्र देवीची साजरी केली जातात, पण ती फार कमी ठिकाणी साजरी केली जातात. जिथे चिमाजी अप्पांनी मंदिरे बांधलेत तिथे वसंतोत्सव म्हणून एक उत्सव आहे. त्या वसंतोत्सवामध्ये हा नवरात्राचा किंवा आणखीन कुठले उत्सव असतील ते साजरे केले जातात. चैत्र महिना, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ अशा महिन्याप्रमाणे महिने मागून जायला लागले की मग भाद्रपद महिना येतो, जिथे गणरायाचं आगमन होतं, गौरी येतात आणि तिथपासून खऱ्या अर्थाने घराघरामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण होतं. आणि भक्तिमय वातावरणामध्ये गौरी गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर अनंत चतुर्दशीला सार्वजनिक गणपतींचं विसर्जन होतं आणि मनामध्ये अतिशय दुःख घेऊन घरातला जो गणपती बसवणारा व्यक्ती आहे, पूजा करणारा व्यक्ती आहे, तो मनोमन दुःखद होतो की एवढे दिवस आपण पूजा अर्चा केली आणि त्यानंतर आपल्याला गणरायाचं विसर्जन दिलं, म्हणून तो थोडासा दुःखी मनाने असतो. आणि नंतर अनंत चतुर्दशी झाल्यानंतर पितृपक्ष लागतो. सर्वसाधारणपणे ज्या ज्या घरांमध्ये माणसं स्वर्गवासी होतात त्या लोकांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून श्राद्ध कर्म केलं जातं. त्यावेळेला सुद्धा घरामध्ये स्वयंपाक, ज्या व्यक्तींना आवडीचा स्वयंपाक असायचा त्या व्यक्तींचा आवडीचा स्वयंपाक केला जातो आणि खऱ्या अर्थानं तिथे घरामध्ये पितृंना शांत करण्यासाठी किंवा त्यांना सेवा करण्यासाठी या अशा पद्धतीचं घरामध्ये वातावरण तयार होतं. आणि पितृपक्ष जसा संपतो तसंच नवरात्राची आगमनाची लोक उत्सुकतेने वाट बघत असतात. एकाना पितृंकडे प्रार्थना करायची आणि दुसरीकडे आईचं आगमन होणार आहे, ही पण एक मनामध्ये भावना चांगली असते. आणि मग नवरात्र हा तर शारदीय नवरात्र हा संपूर्ण महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर, जगामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे देवीचे भक्त आहेत तिथे तिथे हा नवरात्र उत्सव साजरा केला जातो. पहिल्या दिवशी घटस्थापना, दुसऱ्या दिवशी घटस्थापनेची पूजा अर्चा, 9 दिवस पर्यंत अविरत. एका देवाला, घटाला तुपाचा दिवा लावायचा, तेलाचा दिवा लावायचा, तो अखंड ठेवायचा. रोज घटाला माळ बांधायची आणि घटामध्येच देवीचं आगमन झालेलं आहे ही भावना करून घटाची विधिवत पूजा करावी. आपण वज्रेश्वरी देवस्थानामध्ये आपण बघितलं असेल, बाकीच्या ठाणे जिल्ह्यातल्या जेवढ्या देवता आहेत त्या देवता फक्त एकट्या देवता मूर्ती, म्हणजे एकच मूर्ती गाभाऱ्यामध्ये आपल्याला दिसते. परंतु वज्रेश्वरी जर आपण आलात तर हे ऐतिहासिक पौराणिक मंदिरामध्ये मुख्य गाभाऱ्यात गेल्यानंतर आपल्याला 3 मुख्य देवता दिसतात, म्हणजे कालिका, वज्रेश्वरी आणि रेणुका माता. अशा 3 देवता आहेत. या 3 देवतांचं वैशिष्ट्य असं आहे की सत्व, रज आणि तम असे 3 गुणात्मक ती देवी वज्रेश्वरी. जसं आपल्याला भूक लागल्यानंतर आपण जेवतो, तहान लागल्यानंतर आपण पाणी पितो, ही आपली प्रकृती आहे. आपण जेवायला बसलेले असताना अचानकपणे आपल्याकडे कोणतरी आगंतुक पाहुणा येतो तर आपली पहिली रिएक्शन अशी असते की या आमच्याबरोबर जेवण घ्या. ही आपली संस्कृती आहे. आणि आपल्याला वेळेवर जेवायला मिळत नसेल किंवा आपलं जर काही चांगलं होत नसेल तर दुसऱ्याचंही होऊ नये असा क्षणात मनाचा विचार पालट होतो, ती आपली विकृती ठरते. म्हणजे प्रकृती, संस्कृती आणि विकृती ह्याच 3 देवता आतमध्ये गाभाऱ्यामध्ये असतात.
काली, लक्ष्मी आणि सरस्वती अशा 3 रूपामध्ये याच्याकडे खूप पैसा आहे, विद्या आहे, ह्या दोन्ही गोष्टी एकत्र कधी नांदत नाहीत. विद्या आणि सरस्वती आणि पैसा, लक्ष्मी हे एकत्र कधीच नांदणार नाहीत. मला जो अतिशय विद्वान माणूस आहे तो अतिशय कंगाल असतो आणि ज्याच्याकडे डोकं नाही, ज्याच्याकडे अपरंपार पैसा असतो, त्याला शेवटी सीएचा सल्ला घ्यायला लागतो की आपले पैसे कुठे लपवायचे. या तिन्ही समृद्धी, शांती, सुख, समाधान, शांतता या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे पाहिजे असतील तर महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती अशा तिघांची उपासना या नवरात्राच्या 9 दिवसात आपण करायला हवी. आणि मग नवरात्रामध्ये असतं कुमारिका पूजन करतो, सवाष्णींचं पूजन करतो, हळदी कुंकवाचे कार्यक्रम करतो आणि अशा पद्धतीने 9 दिवस जी जी सेवा सांगितलेली आहे त्या पद्धतीने सेवा तिथे अर्पण केली जाते. परंतु यामध्ये असं होतं की काही ठराविक समाजामध्ये अशी पद्धत असते की आपल्या समाजातल्या सवाष्णी हव्यात, आपल्या समाजातल्या कुमारिका हव्यात. तर आता पुढचा येणारा काळ जो बघितला असता की भेदाभेद नसावा आणि म्हणून घरातली कामवाली आहे तिला पण आपण सवाष्णीला बोलवावं की तिने आयुष्यात कधी कुठला मान सन्मान स्वीकारला नाही, तिला कोणी आमंत्रित केलं नाही. तर अशा महिलेला जर आपण तिचा हळदी कुंकवाचा तिला मान दिला तर तिच्या चेहऱ्यावर दिसणारं जे हास्य आहे किंवा तिला जो समाधान आहे त्याच्यामध्ये आपण देवीला बघू शकतो. कुमारिका, लहान लहान मुली ज्या रस्त्यावरती फिरतात, त्यांच्या पायामध्ये चपला नाहीत, त्यांना अंगावर कपडे नाहीत, अशा मुलींना बोलून जर त्यांचा पाय धुतले, त्यांची पूजा केली आणि त्यांना जे अपेक्षित नसलेलं जे आपण त्यांना दिलं, म्हणजे एखादा अंगरखा दिला, फ्रॉक दिला, चपला पायामध्ये दिल्या, तर त्या मुलीला किती आनंद होईल. त्या मुलीला आनंद झाला अर्थात नवदुर्गा स्वरूप ज्या कुमारिका आहेत त्या देवीला किती आनंद होईल. ही भावना म्हणजे जे आपण म्हणतो ना विकृती, तसं विकृती सोडून असा समाजाने विचार करावा. तर अशा पद्धतीने मनात समाजाने जर विचार केला की फार मोठ्या लोकांना, कोणी सरपंच आहे, कोणी आमदार आहे, खासदार आहे, अशा लोकांना घेऊन अशा समारंभामध्ये त्यांना मान सन्मान द्यावा, ते मला वाटतं माझ्या दृष्टीने वैयक्तिक मत असं चुकीचं आहे की ज्यांच्याजवळ नाही आहे त्यांना जर आपल्याजवळ आपण बोलवलं, कुठलाही समाजातला भेद, जातीभेद विसरता त्यांना जर आपण संधी दिली तर त्या समाजाचं पण पुनरुत्थान या निमित्ताने होऊ शकतं. हे आपल्याला संधी असते. या नवरात्र उत्सवामध्ये जे जे समारंभ धार्मिक असू देत त्या समारंभामध्ये अशा व्यक्तींना जर आपण बोलवलं तर अशा व्यक्तींना कधी समाजाने स्वीकारलेलं नसतं. त्यांना सुद्धा असं वाटेल की कोणीतरी आपल्याला विचारतंय, कोणीतरी आपल्या पाठीमागे आहेत आणि आपण अशीच नेहमी जी कामं करणारे असतो, ती काम भांडीवाली करते, झाडूवाली करते, अशा लोकांना सुद्धा असं वाटतं की ह्या समाजामध्ये आपल्याला ते लोक स्वीकारतायत आणि आपल्याला मोठेपणा देत आहेत. आईला तेच अपेक्षित आहे ना, देवीला तेच अपेक्षित आहे की असेच कुठलाही भेद देवी नाही. जी मुलं असतात आईला ती सगळ्या प्रकारची चांगली असतात असं नाही. त्यात एखादा मुलगा विकृत असू शकतो, परंतु आई त्यांचा अवेअर कधी करत नाही. आई शेवटी तिचा मुलगा म्हणून तिला तिच्यावर माया करते. आणि म्हणून अशी ही नवरात्रातली एक संकल्पना की जेणेकरून ज्या ज्या प्रथा पुन्हा पुन्हा त्याच चाललेल्या असतात त्याच्यात थोडासा बदल करून मी आता म्हटल्याप्रमाणे या अशा लोकांना आपण समाजातून पुढे घ्यायचं आणि त्यांना जे मिळत नाही ते आपण त्यांना मिळवून द्यायचा प्रयत्न करायचा. अशी पण एक हेतूने जर विचार करून घेतला तर त्या समाजातल्या म्हणजे वंचित आहेत लोक, जे शोषित आहेत, त्यांना सुद्धा कुठेतरी आपल्या देवीच्या पूजा अर्चेमध्ये, धार्मिक कार्यामध्ये सहभागी करून घेता येईल. आणि नंतर आपण म्हटल्यानंतर मला असं नवरात्रामध्ये किंवा नवरात्राच्या अगोदर देवीच्या गाभाऱ्यात असताना एक असा साक्षात्कार झाला की एक संध्याकाळच्या वेळेला मी पाद्यपूजन करत असताना एक साधू आला त्या ठिकाणी आणि त्या साधूने देवीला नमस्कार वगैरे केला नाही, इकडे तिकडे नुसतं बघितलं आणि मला विचारलं की महाराज जी मैं आपको एक प्रश्न पूछ सकता हूँ क्या. तर मी पण त्याला सहजच सांगितलं की अगर गुरु ने मुझे सिखाया है तो मैं आपको जवाब दे सकता हूँ. तर बोललो ठीक आहे. तर देवीच्या गाभाऱ्यात मी असताना त्याने मला असा प्रश्न केला की तुम्ही देवाला बघितलं का. देवाला बघितलं का. नंतर मला आठवलं की माझ्या गुरुजींनी आम्हाला मंत्र शिकवताना एक अवांतर काही शिकवलेलं होतं. त्याप्रमाणे मी त्याला उत्तर पटकन दिलं की बाबा आता तर मी तुला देवाला तर मी बघितलंय पण आता माझ्याजवळ तो नाहीये. तर म्हणतो कोण आहे. तर म्हटलं मेरी माँ है, माझी आई म्हटलंय, मला आई सोडून गेली आता. तो म्हणतो कैसे है. तो बोलतो ब्रह्मा विष्णु महेश अपने 3 देवता है, ये प्रमुख देवता है और उनकी जी पत्नी है ये 3 देवी है, काली, लक्ष्मी और सरस्वती. तर म्हटलं आईने मला जन्म दिला म्हणजे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, जे आईने मला निर्माण केलं. मी लहानाचं संगोपन माझं केलं जे विष्णू करतायत. आता सध्या सृष्टीचा नियंता तो आहे विष्णू, चालवण्याचं काम तो करतोय. जसं आईने मला लहानाचं मोठं केलं. आणि म्हटलं महादेवाचं काम आहे की चांगल्याचं ठेवायचं आणि वाईटाचा नाश करायचा.
तेच आईने केलं. मी कुठे चुकत असेल, मी कुठे चुकीचं वागत असेल, मी कुठे वाईट बोलत असेल, तर कानफडत मारायची आईचा काही अधिकार होता. आणि ते कानफडत मारून माझं जे दुर्गुण होते ते दुर्गुण आईने माझ्या काढले. मग हे 3 तत्वांमधले जे आईने काम केलं म्हणजे आई सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून माणसाने कधी आई वडिलांना विसरू नये, आई वडिलांचा नेहमी आदर ठेवावा. आपली जी परिस्थिती त्या परिस्थितीमध्ये आई वडिलांना कसं सुखी ठेवता येईल हे त्यांनी बघावं. हे एक उदाहरण मला दिलं. त्या साधूने मला आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद दिल्यानंतर सांगितलं की आपकी गुरु बहुत अच्छे है, आपको गुरु ने अच्छा सिखाया है. तात्पर्य एवढं झालं की त्याच्यातून मी एक घेतलं की आई ही जगन्माता आहे. जगन्माता आहे, तिची भक्ती करो किंवा न करो, परंतु आई सगळ्यांकडे सारख्याच नजरेने प्रेमाच्या वात्सल्याच्या भावनेने बघते. आणि असे जे लोक येतात दर्शनाला की जे फक्त आपला आविर्भाव दाखवायला येतात, आपली संपत्ती दाखवायला येतात, आपले दुर्गुण तिथेच दाखवून येतात, आणि मग सगळं जरी असलं तरी आई शेवटी डोळे तिचे उघडे आहेत 24 तास. ती कधी डोळे बंद करत नाही. आणि ती ज्यांना आशीर्वाद द्यायचा असतो त्यांनाच आशीर्वाद तो दिला जातो की ज्यांची मनापासून श्रद्धा आहे, भक्ती आहे असं आहे. आणि म्हणून पायऱ्या चढत असताना देवळात जातो आपण जेव्हा, तेव्हा बघतो कासवाची मूर्ती आहे तिथे. मग कासवाला आपण नमस्कार करतो. तर कासवाचा गुणधर्मच असा आहे की जेव्हा आपण त्याला स्पर्श करतो ना त्यावेळेला ते कासव सगळे अवयव आपल्या शरीराच्या आतमध्ये घेतात. आणि मग फक्त कवच वरतं राहतं ते पाठीवरचं, तेवढंच आपल्याला फक्त दिसतं. तर ते 6 अवयव आहेत, ते 6 दुर्गुण आहेत आपले: काम, क्रोध, लोभ, मोह आणि मत्सर. या ठिकाणी आपण जात असताना आपण आमदार आहोत, आपण खासदार आहोत, आपण फॉर्च्युनर गाडी चालवली आहोत, हा सगळे विचार आहेत ना ते कासवाजवळ ठेवून द्यायचे. आणि कासवाला तिथून गेल्यानंतर, गाभाऱ्यात गेल्यानंतर आईला फक्त एकच सांगितलं की तुझं लेकरू आलंय, तुझ्या आशीर्वादाची अपेक्षा आहे, तू लेकरू म्हणून माझ्याकडे बघ, मी तुझ्याकडे माता म्हणून किंवा आई म्हणून वात्सल्याने बघतो. म्हणून हे सगळं जे धार्मिक आणि त्यामागची भूमिका ह्या सगळ्या नीट समजावून घेतल्यानंतर आपण योग्य पद्धतीने दर्शन घेतो किंवा त्याबद्दलची भक्ती तिथे आपण जाहीर करू शकतो. आणि म्हणून नवरात्रामध्ये 9 दिवस अविरत महिषासुराशी युद्ध करून त्या महिषासुराचा नाश आई भगवतीने केला. आणि म्हणून दुष्टांचा संहार करण्याची शक्ती ही 9 दिवसात आपल्याकडून प्रेरणा. एक दिवस आपला एक दुर्गुण त्या ठिकाणी त्याग करायचा. आणि अशा पद्धतीने प्रमुख आपल्या शरीरातले दोष जे आहेत ते दोष 9 दिवसात एक देवीसमोर प्रार्थना करावी की अशा पद्धतीचं वागणं माझं चुकीचं चाललेलं होतं आतापर्यंत, तो एक मी त्याग करायचा प्रयत्न करतो. आणि अशा पद्धतीने परिपूर्णतेने जीवन जगण्याचा अधिकार आपण आपल्याकडे स्वतःकडे घेऊन आपले दुर्गुण सर्व त्याग करून दसऱ्याच्या दिवशी जे सीमोल्लंघन आई मंदिरातून बाहेर निघते, पालखी काढली जाते आणि पालखी देवीच्या गावाच्या वेशीवरती आल्यानंतर तिथे सोनं लुटलं जातं. पांडवांनी आपल्याला माहिती आहे की शमीच्या वृक्षाखाली शस्त्र ठेवली होती, ती दसऱ्याच्या दिवशी त्यांनी काढली. आणि दसऱ्या दिवशी काढल्यानंतर त्यांची पहिल्यांदा शस्त्रपूजा केली. म्हणून आपल्या नवमीच्या दिवशी शस्त्रपूजन करावं असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि ते शस्त्रपूजन केल्यानंतर नुसते देवीच्या हातामध्ये आयुध आहेत. प्रत्येक देवता कुठलीही घेतली तरी तिच्या हातामध्ये आयुध आहेत असं नाही होत. तिच्या प्रत्येक हातामध्ये आयुध आहेत. त्या आयुधांचा योग्य काळी ती उपयोग करते. प्रत्येक युगामध्ये, प्रत्येक अवतारामध्ये तिने आपल्या शस्त्रांचा उपयोग केलेला आहे. महादेवांनी सगळ्या राक्षसांना वरदान दिलं. आणि जेव्हा महादेवांच्या लक्षात किंवा बाकीच्या देवांच्या लक्षात आलं की हे महादेवांनी हा वर देऊन आपल्यावरती अतिरेक झालेला आहे, आपल्यावरती आक्रमण करतोय, आपला विध्वंस करतोय, तेव्हा आई जगदंबेने अवतार घेतला आणि आई जगदंबेने त्या राक्षसांचं मर्दन केलंय. शिव आणि शक्ती हे दोन्ही एकत्रित येऊन या दुष्टांचा संहार करण्याची शक्ती या दोन्ही देवतांमध्ये आहे. आणि म्हणून आई जगदंबा आहे प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या कारणांनी, वेगवेगळ्या निमित्ताने, वेगवेगळ्या राक्षसांचा संहार करण्यासाठी वेगवेगळ्या नावाने अवतरण केले. तसंच आपली वज्रेश्वरी माता सुद्धा कलिकाल आणि सिंहवाळ या 2 राक्षसांचा मर्दन करण्यासाठी म्हणून वशिष्ठांनी विनंती केली. त्यावेळेला तिने त्या 2 राक्षसांचा मर्दन केलं आणि वशिष्ठांसह बाकी सगळ्या गुरूं, ऋषीमुनी, देवदेवतांना सुखी केलं. मंदाग्नी तुंगाद्री निर्भय स्थळ देशी असे आपल्या आरतीमध्ये देवीच्या एक ओळ आहे. मंदाग्नी याचा अर्थ मंदाग्नी पर्वत जो कुंडांच्या बाजूला आपल्याला दिसतो, आणि तुंगाद्री याचा अर्थ तुंगार पर्वत जिथे बालयोगी सदानंद महाराज राहतात. अशा ठिकाणी निर्भय अवस्थेमध्ये देवता येऊन त्यावेळेला देवीच्या अवतारा वेळेला राहिलेल्या होत्या. म्हणजे निर्भयतेने राहणे याचा अर्थच असा होता की ज्या कलिकाल आणि सिंहमार राक्षसांचा जो उन्माद होता तो त्यावेळेला इतका असह्य होता की जेव्हा त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवावं अशी वशिष्ठांना त्यावेळेला कल्पना सुचली होती. आणि ते क्षेत्र जे मंदाग्नी, तुंगाद्री हे दोन्ही नावायचे, तुंगार पर्वत आणि मंदाग्नी पर्वत, या दोघांनाही पावन करून या ठिकाणी गेलेले सर्व देव. देवांनी, सगळ्या ऋषीमुनींनी, वशिष्ठांनी देवीला विनंती केली होती की
की आमचं कल्याण तर तुम्ही केलंच, आमचं जे संकट होतं ते संकट तर तुमचं हरण केलंच, परंतु याच्या पुढे तुम्ही आता जे तुमचे भक्त येतील दर्शन करण्यासाठी, त्यांचं कल्याण करण्यासाठी तुमचं वास्तव्य इथे ठेवा. आणि म्हणून आई जगदंबेनी एकच रूपात न राहताना मगाशी सांगितल्याप्रमाणे सत्व, रज आणि तम अशा 3 रूपामध्ये एकत्रित त्रिगुणात्मक वज्रेश्वरी माता आपल्याला मंदिरात बघायला मिळते. इंग्लिशमध्ये गॉड शब्द आहे. लोक म्हणतात सगळ्यांना मध्ये गॉड तो पुरुष असेल किंवा स्त्री देवता असेल, पण लोक गॉड म्हणून म्हणतात. देवीला असेल तर गॉडेस म्हणतात. पण गॉड हा शब्दच तयार झालेला आहे, म्हणजे जनरेशन, ऑपरेशन आणि डिस्ट्रॉयर. ब्रह्मा, विष्णू आणि महेश, आणि म्हणून त्याला गॉड म्हणतात. या गॉड शब्दाचा अर्थ असा की इंग्लिश लोकांना सुद्धा ते गॉड म्हणतात, पण त्यांना त्यातला अर्थ समजत नाही. आपण जेव्हा एक्सप्लेन करून त्यांना सांगतो तेव्हा त्यांच्या लक्षात आलं काय असं आहे का. मग ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, विष्णूंनी चालवली, आणि महादेवांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे चांगलं ठेवायचं आणि वाईटांचा नाश करायचा. आता हे दसऱ्याचं सीमोल्लंघन, नवरात्रीचा विषय चाललेला आहे, म्हणून शेवटचा दिवस दसऱ्याचा आहे, तो दशहरा असा शब्द त्याचा. 10 दिवसांनी हरण पूर्ण तऱ्हेने राक्षसांचं देवीने केलं, विजयोत्सव साजरा केला. परंतु आईने एक प्रेरणा दिली की जेव्हा राक्षसांचं संहार करत असताना ज्या आईला अडचणी आल्या त्या एक दिवसात पुढे सरकून देवांनी जिला काय आयुध दिली, देवांनी जे काही शस्त्र दिली, देवांनी काही युक्त्या दिल्या, त्यांचा योग्य रीतीने वापर करून आईने 9 दिवस अविरत युद्ध करून शेवटी राक्षसी वृत्तींचा संहार केलेला आहे. म्हणून त्यापासून आपण ही प्रेरणा तीच घ्यावी की प्रत्येक दिवशी, पहिल्या दिवशी काहीतरी आपण एक संकल्प करावा की आपल्या हातून कुठलं चांगलं कृत्य करता येईल की जे समाजाच्या दृष्टीने योग्य नाही, ज्या अंधश्रद्धा आहेत त्या श्रद्धात रूपात कसं वर्णन करता येईल. अशा पद्धतीने जर भूमिका घेतली तर त्या भूमिकेतून काहीतरी समाजासाठी चांगलं आपण करू शकतो. आणि मग ते 9 दिवस अविरत एक विचार घेऊन पुढे सरकत दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करायचं. आणि खऱ्या अर्थाने या शारदीय नवरात्राचं आपलं जे महत्व आहे ते महत्व अशाच पद्धतीने जे अंधश्रद्धांचं निर्मूलन झालं आणि या वंचित शोषित समाजातल्या लोकांना आपल्या बरोबर आपण समाविष्ट करून घेतलं आणि प्रत्येक कार्यामध्ये त्यांचा सहभाग आपण त्यांना दिला, त्यांचा योग्य सन्मान दिला गेला, तर मला वाटत नाही की आईला याच्यापेक्षा जास्त काही अपेक्षित असेल. म्हणून भगवतीचा आशीर्वाद या निमित्ताने असे जे कार्य करणारे जे पुढे येतील त्या प्रत्येक कार्यकर्त्यांना किंवा प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकातल्या लोकांना जे पुढारी म्हणून किंवा हे कार्यकर्ते म्हणून आहेत त्यांनी हा जर विचार मनामध्ये घेतला आणि अशा वंचित शोषित समाजातल्या लोकांना सामावून घेतल्यानंतर जे समाजातलं परिवर्तन घडू शकतं ते अतिशय चांगलं घडू शकेल असं या ठिकाणी आईच्या चरणी प्रार्थना आहे. आणि नवरात्रात सर्व भक्तांना आई जगदंबेचा आशीर्वाद प्राप्त हो. जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळे दुर्गुण एक त्याग करून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने मनुष्य जन्मात आल्यानंतर जे मनुष्याने करावं असं कर्म आहे ते कर्म करत राहो आणि आई जगदंबेची सर्व आशा त्या भक्तजनांना प्राप्त होत, आशीर्वाद प्राप्त होत अशा पद्धतीची या ठिकाणी मी निवेदन करतोय. जी माहिती मला माझ्या ज्ञानाप्रमाणे होती या ठिकाणी मी सांगितली. देव प्रबोधन. मी तुम्हाला थोडासा अजून 1-2 प्रश्न विचारतो की तुम्ही मग आपण वज्रेश्वरीत राहतो, वज्रेश्वरी देवीचे नवरात्र आपण पाहतो. मला एक फरक लहानपणापासून जो पडलेला आहे, आपण 2 नवरात्र करतो, एक शारदीय आणि एक वासंतिक. याच्यातला फरक जरा प्रेक्षकांना सांगाल तर बरं. हा, आता मगाशी सुरुवातीलाच मी म्हटलं की चैत्र महिना आपला हिंदू धर्माप्रमाणे नवीन वर्ष सुरू होण्याचं आहे. कॅलेंडरमध्ये आपण जानेवारी पासून करतो इंग्रजी वर्षाप्रमाणे, परंतु हिंदू भारतीय जे वर्ष आपलं चालवतो ते चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याला. आणि आपली वज्रेश्वरी देवस्थान हे ऐतिहासिक आहे. हे ऐतिहासिकाची पार्श्वभूमी कोणाची आहे, ते चिमाजीप्पा पेशव्यांची आहे. आणि पेशवे जेव्हा राज्य करत होते पुण्यामध्ये त्यावेळेला पेशव्यांनी स्थापित केलेली जेवढी मंदिर आहेत किंवा पेशव्यांचा अंमल असणारी जेवढी मंदिर आहेत त्या मंदिरांमध्ये वसंतोत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. आणि आपल्याकडे गुरु वशिष्ठ जे प्रभू रामचंद्रांचे गुरु होते की ज्यांचा देवीच्या अवताराच्या वेळेला खूप मोठा सहभाग होता आणि त्यांच्यामुळेच या देवीचं इथे आपल्याला अस्तित्व दिसतंय. आणि म्हणून गुरु वशिष्ठ हे प्रभू रामचंद्रांचे गुरु आणि गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत हा नवरात्राचा उत्सव आणि राम जन्म झाल्यानंतर आपलं नवरात्र 9 दिवसांतर संपतं. म्हणजे राम जन्म हा मुख्य उद्देश आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत जसं शारदीय नवरात्रामध्ये उत्सव साजरा केला तसंच घटस्थापना होते, तशीच माळ बांधली जाते, तसेच दिवे लावले जातात,
तसंच पंचमीला फुलोरा केला जातो, तसंच पंचमीला कडकण्या बांधल्या जातात, अष्टमीला होम होतं, नवमीला पूर्णाहुती होते आणि पूर्णाहुती झाल्यानंतर घटांचं विसर्जन होतं. परंतु विसर्जन होत होता कीर्तन चालू असतं आणि कीर्तनामध्ये कीर्तनकार महाराज जे असतात ते रामाचा जन्म करतात आणि रामाचा जन्म केल्यानंतर आईची आरती होते आणि आरती झाल्यानंतर हा उत्सव नवरात्राचा म्हणजे चैत्र महिन्यातला हा उत्सव आपला संपतो. म्हणजे या दसऱ्याच्या दिवशी पालखी निघते आणि रामनवमीच्या दिवशी राम जन्म हा सभामंडपामध्ये कीर्तनकार महाराज करतात आणि राम जन्म झाल्यानंतर चैत्र महिन्यातलं जे आपण म्हणतात ते वासंतिक नवरात्र म्हणतात. त्या वासंतिक नवरात्राची सांगता ही राम जन्माने होते आणि राम जन्माचा एक अनुभव त्या ठिकाणी सर्व लोक जे भक्त आलेले असतात त्यांना तो मिळतो आणि चैत्र नवरात्राची या ठिकाणी सांगता होते. गुरुजी, तुम्ही हे सांगत असताना मगाशी तुम्ही जे बोलत जे आम्हाला अपेक्षित आहे प्रबोधनपर तुम्ही भरपूर काही सांगितलं, काही अनिष्ट रूढी परंपरा, यामध्ये तुम्ही एखादं उदाहरण आम्हाला देऊ शकता का जे तुम्ही जे चालत आलेलं आहे पण तुम्ही ते पाळत नाही किंवा लोकांना एक संदेश द्याल त्याच्यामध्ये? आता पौष महिना हा असा लोकांच्या मते वांझोटा महिना असं म्हटलेलं आहे. वांझोटा हा संस्कृत शब्द आहे, परंतु कुठलंही चांगलं काम पौष महिन्यात करू नये. मुलगी दाखवायची असेल किंवा पत्रिका जरी टाकायची असेल लग्नाच्या निमित्ताने तरी लोक म्हणतात की बाबा पौष महिना चालू आहे ना, पण पौष महिना संपल्यानंतर करूया. परंतु लोक असा विचार का करतात हे अजून मला कळलेलं नाही. कारण चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष बाकीच्या सगळ्या महिन्या व्यवस्थित काहीतरी कुठलाही विचार न घेताना हे लोकांचे कार्यक्रम चाललेले असतात. परंतु पौष महिन्याबाबतीतच हा असं लोक विचार का करतात ह्याचा मला एक प्रश्न पडलेला आहे. माझं असं म्हणणं आहे की पौष महिन्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत म्हणजे शुद्ध अष्टमी ते शुद्ध पौर्णिमा अशा पद्धतीने कॅलेंडरमध्ये तुम्ही वाचा, पंचांगात तुम्ही बघा. शाकंभरी नवरात्र असा एक नवरात्र तुळजाभवानी जी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तिचं मोठ्या थाटामाटाने संपन्न केलं जातं. आणि मग जर महाराष्ट्राची कुलस्वामिनी जर तुळजाभवानी आहे याचा अर्थ ती आपली सुद्धा कुलस्वामिनी झाली. मग आपली कुलस्वामिनीचं नवरात्र जर पौष महिन्यात असेल तर मग पौष महिन्यात वाईट का, हा विचार केलात. आणि म्हणून आता मी गुरुजी असल्यामुळे मी लोकांकडे भटजीचं काम करायला पूजा अर्चा सांगायला जातो. तर त्याचं उदाहरण म्हणजे आपण स्वतः सुरुवात केल्यानंतर दुसऱ्याने ते अनुकरण करावं हा विचार घेऊन मी काय केलं, माझे स्वतःचे 2 घरं आहेत तर माझ्या स्वतःच्या घरामध्ये पौष महिन्यातच मी वास्तुशांती केली. जेणेकरून लोकांना असं समजलं अरे गुरुजी तुम्ही पौष महिन्यात शांती करता मग आम्हाला करायला काय हरकत आहे. म्हटलं मला तेच सांगणं आहे माझं, म्हणून मी माझ्यापासून सुरुवात करतो की जेणे दुसऱ्यांनी त्याच्यापासून प्रेरणा घ्यावी. असा पौष महिन्याबद्दल एक लोकांचा गैरसमज आहे. तो गैरसमज ठेवण्यात काय अर्थ नाही आहे. आणि पंचांगामध्ये सुद्धा स्पष्ट लिहिलेलं आहे की पंचांगामध्ये सांगितलं आहे की पौष महिना अशी कुठलीही शुभ कार्य करण्यासाठी वर्ज्य नाही. आपा धन्यवाद. हे होते हेमंत दत्तात्रय लेले जे वज्रेश्वरी देवस्थानचे उपाध्याय व मुख्य पुजारी म्हणून त्यांनी काम पाहिलं. आम्ही लहानपणापासून त्यांना पाहतो. देशप्रबोधनचं मुख्य उद्दिष्टच हे आहे की प्रबोधनपर विचार लोकांपर्यंत पोहोचवणे. आणि हा छोटासा प्रयत्न आम्ही तुम्हाला केलेला आहे. तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व हा जो एपिसोड आम्ही जो केलेला आहे हा भाग तुम्ही लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा. आमचं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद. आपा धन्यवाद. धन्यवाद.